मित्रांनो, तुम्हालाही असं वाटतं ना की जी मुलगी तुम्हाला आवडते तिने सतत तुमचाच विचार करावा, तिचा दिवस तुमच्या आठवणीने सुरू व्हावा आणि तिचा रात्रीचा शेवटचा विचारही तुम्हीच असायला हवा. पण हे स्वप्न कसं खरं करायचं? काही जादुई मंत्र आहे का? नाही, ही जादू नाही, हे आहे मुलींच्या मनाचं आणि त्यांच्या सायकोलॉजीचं रहस्य. आज मी तुम्हाला एक असं सूत्र देणार आहे, एक असं रहस्य उलगडणार आहे जे तुम्हाला तुमच्या आवडत्या मुलीच्या मनात कायमचं घर करायला शिकवेल. ती सकाळी उठल्यावर फक्त तुमच्याबद्दल कसा विचार करेल हेच आपण या व्हिडिओमधून बघणार आहोत. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. मित्रांनो, रात्री झोपण्यापूर्वी तुम्ही अनेकदा मुलींशी चॅट करता, पण तुम्हाला हवा असलेलं कनेक्शन मिळत नाही असं वाटतं का? ती तुमच्याबद्दल जास्त विचार करत नाही असं तुम्हाला वाटतं का? कारण मित्रांनो, तुमच्यापैकी अनेक जण रात्रीच्या चॅटमध्ये अशा चुका करतात ज्यामुळे तिचा शेवटचा विचार तुम्ही नसता आणि ते एक वाक्य तिच्यापर्यंत पोहोचतच नाही. मुलींच्या सायकोलॉजीनुसार त्यांना रात्री झोपण्यापूर्वी काय हवं असतं? मुलींना फक्त काय करतेस, जेवण झालं का, असे रुटीन प्रश्न आवडत नाही. त्यांना असं वाटतं की तुम्ही त्यांच्या दिवसभरातील अनुभवांमध्ये, त्यांच्या भावनांमध्ये, त्यांच्या स्वप्नांमध्ये रस घ्यायला हवा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे त्यांना तुमच्यासोबत बोलताना एक चांगला समाधानकारक अनुभव यायला हवा. मुलांच्या कॉमन मिस्टेक, रात्रीच्या चॅटमधील चुका. मित्रांनो, आता मी तुम्हाला अशा काही सामान्य चुका दाखवतो ज्या तुम्ही रात्री झोपण्यापूर्वी चॅट करताना करता आणि ज्यामुळे मुलींच्या मनात तुमच्याबद्दल काही खास जागा बनत नाही. मिस्टेक 1, फक्त प्रश्न उत्तर खेळणे. चॅट 1, मुलगा, झोपायला जातेस का आता? मुलगी, नाही, अजून नाही. मुलगा, किती वेळ जागणार आहेस? मुलगी, थोडा वेळ अजून. मुलगा, उद्या सकाळी उठल्यावर काय प्लॅन आहे? मुलगी, काही नाही खास. मुलगा, ओके, झोप मग आता, गुड नाईट. मुलगी, गुड नाईट. पाहिलं, हा चॅट म्हणजे फक्त माहिती गोळा करण्याचा प्रयत्न आहे. यात कोणतीही मजा नाही, कनेक्शन नाही. मग ती तुमच्याबद्दल का विचार करेल? आता मिस्टेक नंबर 2, फक्त स्वतःच्या नकारात्मकतेवर लक्ष केंद्रित करणे. हा चॅट पहा जिथे मुलगा नकळतपणे मुलीवर त्याच्या नकारात्मकतेचा भार टाकतो. चॅट नंबर 2, मुलगा, आजचा दिवस खूप कंटाळवाणा होता यार, ऑफिसात तेच तेच काम, डोक्यात अगदी वैताग आलाय. मुलगी, ओहो, असं आहे का? काहीतरी वेगळं करायला हवं होतं मग. मुलगा, काय वेगळं करणार? आयुष्यात काही एक्साइटमेंट उरलीच नाहीये असं वाटतंय. तुला काय वाटतं, कसं बाहेर यायचं यातून? मुलगी, थोडी गोंधळलेली, मला वाटतं तू थोडा स्वतःला वेळ द्यायला हवा, काहीतरी आवडीचं करायला हवं. मुलगा, एक दीर्घ श्वास घे. खरंच सांगतो, आता तर झोप पण येत नाहीये नीट, फक्त विचार सुरू आहेत. उद्याही तोच सोमवार, तेच रुटीन. मुलगी, शेवटचा मेसेज पाहिला पण लगेच रिप्लाय नाही, फक्त ओके, टेक केअर टाईप करून चॅट बंद. इथे पाहिलं, मुलगा स्वतःच्या नकारात्मक गोष्टी बोलतोय, तिच्यावर कळत नकळत आपल्या नकारात्मकतेचा भार टाकतोय. तो तिला तिच्या दिवसाबद्दल विचारत नाही, उलट तिच्याकडून सहानुभूती आणि उपाय शोधण्याचा प्रयत्न करतोय. तिला रात्री झोपण्यापूर्वी अशा मुलाचा विचार का करायचा असेल ज्याच्या मनात फक्त निराशा आहे? तिला फक्त कंटाळा आणि एक प्रकारचा मानसिक ताण जाणवेल. आता मिस्टेक नंबर 3, चुकीच्या वेळी आणि चुकीच्या पद्धतीने दिलेली कॉम्प्लिमेंट्स. हा चार्ट पहा जिथे मुलगा नात्यातील जवळीक नसताना किंवा चुकीच्या पद्धतीने कॉम्प्लिमेंट देऊन परिस्थिती कशी बिघडवतो. चॅट नंबर 3, मुलगा, मध्यरात्रीच्या आसपास, काय ग, अजून जागतीयस? तुझा डीपी बघितला, त्यात तू आज खूपच हॉट दिसत होतीस. मुलगी, थोड्या वेळाने रिप्लाय, किंवा ठीक आहे टाईपमध्ये, थँक्स. मुलगा, खरंच सांगतो, तुझ्यासारखी मुलगी स्वप्नात पण भेटायला पाहिजे, तू माझ्या मनात घर करून बसलीयस. मुलगी शांत होते, काय वेळ रिप्लाय नाही. मुलगा, काय झालं, झोपलीस की काय? मुलगी, थोड्या वेळाने फक्त गुड नाईट असा छोटा मेसेज किंवा मेसेज सीन करून सोडून देते. मित्रांनो, हे पूर्णपणे चुकीचं आहे. रात्री झोपण्यापूर्वी असे पर्सनल किंवा अति रोमॅन्टिक कॉम्प्लिमेंट्स विशेषतः नात्यात जवळीक नसताना मुलींना खूप अस्वस्थ करतात. त्यांना असुरक्षित वाटू शकतं, तुम्ही मर्यादा ओलांडत आहात असं वाटतं, तिला क्रिपी वाटू शकतं. अशा मुलाचा विचार ती सकारात्मक पद्धतीने कधीच करणार नाही. आता समजून घ्या ते वाक्य आणि त्यामागील सायकोलॉजी. मित्रांनो, आता तुम्हाला रात्रीच्या चॅटमधील चुका समजल्या असतील, तर मग ती आता सकाळी फक्त तुमच्याबद्दल विचार करेल असं काय बोलायचं? आता समजून घेऊया ते वाक्य आणि त्यामागील सायकोलॉजी. मित्रांनो, आता तुम्हाला रात्रीच्या चॅटमधील चुका समजल्या असतील, तर मग ती आता सकाळी फक्त तुमच्याबद्दल विचार करेल असं काय बोलायचं? चला आता बघूयात ते वाक्य कसं वापरायचं. आदर्श गुड नाईट चॅट उदाहरण. आता एक आदर्श गुड नाईट चॅट पाहूया जिथे हे तंत्र कसं वापरायचं हे तुम्हाला दिसेल. हेच ते एक वाक्य जे तुम्ही बोलू शकता
आदर्श गुड नाईट चॅट. सौरभ. हाय प्रिया, काय करतेयस? अजून जागतेयस की झोपेची तयारी सुरू झाली? प्रिया. हाय सौरभ, अरे नाही रे, अजून जागतेच आहे. दिवसभर काम करून आता थोडा ब्रेक घेतलाय. बस वेब सिरीज बघतेय. तू काय करतोयस? सौरभ. मी पण बसलोय असाच. आजचा दिवस खूप धावपळीचा होता, पण तुझ्यासोबत थोडं बोललं की फ्रेश वाटतं. काय बघतीयस सिरीज मध्ये? प्रिया. सिरीजचं नाव बघतीये. खरंच कधी कधी काही लोकांना बघून किंवा बोलून खूप बरं वाटतं. सौरभ. हो ना, मला तर आज एका गोष्टीने खूप विचार करायला लावलं. प्रिया. काय झालं सांग ना. सौरभ. आज एक खूप जुना मैत्रीचा प्रसंग आठवला कॉलेजमधला. आठवतंय एकदा आपण लायब्ररीत पुस्तक शोधत असताना कसं हरवलं होतो आणि किती हसलो होतो. तो क्षण आठवून हसू आवरेना. मला वाटतं काही नाती खरंच खूप खास असतात, जे आयुष्यभर सोबत राहतात, मग काही झालं तरी. प्रिया. अरे हो, मला आठवतंय किती वेडेपणा केला होता ना आपण तेव्हा. खरंच ते दिवस किती छान होते. सौरभ. हो ना, आणि माझं नशीब खूप चांगलं आहे की मला तुझ्यासारखी मैत्रीण मिळाली. मला नेहमी वाटतं की तुझ्यासारखी खरी आणि समजूतदार व्यक्ती आयुष्यात असणं हे एखाद्या मोठ्या स्वप्नासारखंच आहे. तू जशी आहेस ना तशीच खूप खास आहेस प्रिया, आणि मला खात्री आहे की तुझं प्रत्येक स्वप्न नक्की पूर्ण होईल, कारण मी नेहमी तुझ्यासोबत आहे. प्रिया. प्रिया थोडा वेळ घेते, विचार करते आणि डोळ्यात पाणी येतं. सौरभ. हे हे खूप अनपेक्षित आणि खूप छान होतं. मला खरंच खूप बरं वाटलं हे ऐकून. थँक्यू. सौरभ. मला आनंद झाला प्रिया. तू खुश असली की बस झालं. आता मस्त झोप आणि उद्या सकाळी नव्या उत्साहात भेटू. गुड नाईट. प्रिया. गुड नाईट सौरभ. पाहिलं मित्रांनो, इथे काय झालं? नैसर्गिक सुरुवात. हाय, काय करतेस या सामान्य वाक्याने सुरुवात केली, पण लगेच तिला एका वेगळ्या भावनिक ट्रॅकवर आणली. भावनात्मक ओढ निर्माण केली. जुने फोटो बघत होते. आठवणी किंवा काही नाती खरंच खूप खास असतात यासारख्या गोष्टीवर बोलून तिच्या भावनांना स्पर्श केला. ते एक वाक्य खास पद्धतीने वापरले. मला नेहमी वाटतं की तुझ्यासारखी खरी आणि समजूतदार व्यक्ती आयुष्यात असणं हे एखाद्या मोठ्या स्वप्नासारखं आहे. तू जशी आहेस ना तशीच खूप खास आहेस प्रिया, आणि मला खात्री आहे की तुझं प्रत्येक स्वप्न नक्की पूर्ण होईल, कारण मी नेहमी तुझ्यासोबत आहे. हे वाक्य थेट तिच्या मनाला भिडते. या वाक्याने काय होतं, जेव्हा ती रात्री झोपायला जाते तेव्हा तुमच्या हे शब्दांनी तिच्या मनात घर केलेलं असतं. तिला आठवतं की तुम्ही तिच्यासाठी किती खास आहात. तुम्ही तिचा आहे तसा स्वीकार करता, तिच्या स्वप्नांवर विश्वास ठेवता आणि नेहमी तिच्या सोबत राहणार आहात. तिला कळतं की तुम्ही तिच्याबद्दल किती खोलवर आणि सकारात्मक विचार करता, आणि जेव्हा ती सकाळी उठेल तेव्हा तिच्या मनात सर्वात पहिला विचार असेल, त्याने काल रात्री जे बोलला ते खरंच खूप छान होतं. तिला तुमची तीव्रतेने आठवण येईल, कारण तुम्ही तिच्या मनात एक भावनिक आणि सकारात्मक ऊर्जा पेरणारी व्यक्ती आहात. हेच आहे ते रहस्य, हेच आहे ते वाक्य. मित्रांनो, आता तुम्हाला समजलं असेल, ही कोणती जादू नाही तर प्रभावी संवाद आणि सायकोलॉजीचा योग्य वापर आहे. हे वाक्य तुम्ही तुमच्या नात्यातील जवळीक आणि तुमच्या भावनांनुसार थोडे बदलू शकता, पण त्याचा गाभा तोच राहिला पाहिजे. तिला स्वीकारणे, तिच्यावर विश्वास दाखवणे आणि तिला भावनिकदृष्ट्या समर्थन देणे. तर आता तुमची पाळी आहे. रात्री झोपण्यापूर्वी तिला ते वाक्य बोलायला विसरू नका. असं काहीतरी बोला जे तिला सकाळी फक्त तुमच्याबद्दल विचार करायला लावेल. तुमच्या नात्यात फरक नक्की दिसेल. तर मित्रांनो, व्हिडिओमध्ये देण्यात आलेली माहिती तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका.